आप देख रहे हैं जस्टिस ऑफ इंडिया न्यूज चॅनल। मित्रांनो नमस्कार। तुम्हाला डॉक्टरांनी एंजियोग्राफीचा सल्ला दिलाय का? टेन्शन घेऊ नका, एंजियोग्राफी मोफत होते। नाशिक मध्ये मॅग्नम सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, नाशिक रोडला बिटको कॉलेजच्या समोर। त्या हॉस्पिटलमध्ये एंजियोग्राफी अगदी मोफत होते, त्याच्यासाठी पैसे खर्च करायची गरज नाही। मग आता एंजियोग्राफी कोणी करायची? ज्याला डॉक्टरांनी सल्ला दिलाय त्यांना तर आधी करायची। ज्याच्या कुटुंबामध्ये आई वडिलांना हार्ट अटॅक येऊन गेला त्याने आधी करायची। चालताना धाप लागतो, काम न करता घाम येतो, श्वास फुलतो, पायऱ्या चढू शकत नाही, पायावरती कधी कधी सूज येते, छातीवरती दबाव महसूस होते, सतत ऍसिडिटी होते, असे जर काही लक्षणं असतील तर ते हृदयविकाराची लक्षणं असतात। अशा व्यक्तींनी सुद्धा एंजियोग्राफी करायची। ज्याचं ओझं वाढलेलं आहे, ज्याच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सर्वात जास्त आहे, चरबीचं प्रमाण जास्त आहे, चार मित्रांमध्ये लोक म्हणतात अरे तुझं तर लय वजन वाढलं, तुझं तर पोट बाहेर आलं, असं जेव्हा आपल्याला बोलत असतील अशा व्यक्तीला सुद्धा एंजियोग्राफी करायची। कारण अशा लोकांमध्ये हृदयाचे ब्लॉकेज असण्याची शक्यता ही सर्वाधिक असते। आता आपण बघतोय हृदयविकाराला वय राहिलं का? नाही। 20 वर्षाचा माणूस अटॅक आला गेला, 27 वर्षाचा आला गेला, 16 वर्षाचा अटॅक आला गेला। त्यामुळे हार्ट अटॅकचं पर्सेंटेज खूप वाढत आहे। त्यामुळे आपण काय करायचं तर आपण प्रिव्हेन्शन करायचं। आपण प्राथमिक तपासण्या करून हार्ट अटॅक पासून वाचू शकतो। सगळ्यात मोठी तपासणी काय आहे तर एंजियोग्राफी। एंजियोग्राफी केली तर हृदयात कुठे ब्लॉकेज आहेत का ते समजून जातात आणि लगेच त्याच्यावर प्लास्टिक करून आपण जीव वाचू शकतो। परंतु आधी या एंजियोग्राफीला खर्च लागायचा 10 ते 12 हजार रुपये। परंतु आता नाशिक हृदय मित्र या सामाजिक संस्थेच्या मार्फत मॅग्नम हॉस्पिटल आणि हे एनजीओ या दोघांच्या एका उपक्रमाच्या अंतर्गत एंजियोग्राफी पण फुकट आहे, एंजियोप्लास्टी पण फुकट आहे, बायपास पण फुकट आहे, इतरही अनेक आजार आहेत ज्याच्यावरती तुम्हाला मोफत उपचार मिळतो। परंतु आपण एंजियोग्राफी सर्वात आधी करून घ्यायची। येताना काय आणायचं सोबत तर राशन कार्ड आणायचं आणि आधार कार्ड आणायचं, दोनच गोष्टी आणायचे, पैसे आणायचे नाही। आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आपण एकट्याने बघायचा का? नाही, हा व्हिडिओ बघत असताना आधी ते शेअर बटन दाबायचं आणि सगळ्या मित्रांना पोहोचवायचा। उत्तर महाराष्ट्रामधून अन्य असंख्य लोक आपल्याकडे येतात। नाशिकमध्ये जळगाववरून येतात, नंदुरबारमधून येतात, धुळ्यामधून येतात, येवल्यामधून येतात, खूप लोक येतात। ह्या सगळ्या मायबाप जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आणि नाशिकमध्ये आल्या आल्या हा जो नंबर दिसतो त्या नंबरला फोन करायचा। फोन करून अपॉइंटमेंट घ्यायची आणि हॉस्पिटलला यायची। धन्यवाद।